नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण आज अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी गणित व बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 7 आहे। जर तुम्ही याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा काय करायचे, प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायचे आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न काय आपला पहा, संख्या श्रेणीतील रिक्त स्थानी कोणती संख्या येईल असं विचारले। आता हे जे प्रकरण आहे तर हे कोणतं प्रकरण आहे, याला संख्या श्रेणी म्हणतात किंवा संख्या मालिका सुद्धा म्हणतात। टीसीएसचं अतिशय आवडतं अतिशय लाडकं प्रकरण आहे। याच्यामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये टीसीएस तुम्हाला संख्या मालिकेवरती 2 ते 3 प्रश्न विचारत आहे। ठीक आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय केलंय तर टीसीएसने विचारलेलेच संख्या मालिका या प्रकरणावरचे काय घेतलेत प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत। आता तुम्हाला अभ्यास करताना टीसीएसने विचारलेल्या प्रश्नांचाच अभ्यास काय करायचा आहे, तर तुम्हाला माहिती आहे अंगणवाडी पर्यवेक्षिकेची परीक्षा कोण घेणार आहे, तर ती टीसीएस कंपनी घेणार आहे। म्हणून तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं आहे, टीसीएसने घेतलेले जेवढे पेपर असतील त्या जास्तीत जास्त पेपरचा तुम्हाला सराव करायचा आहे। ठीक आहे, बघूया मग संख्या मालिका। पहिली बघा, 17, 34, 102, 408 आणि या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे आणि इथं कोणती संख्या येईल हे आपल्याला काय करायचं शोधायचं आहे। ठीक आहे, मग ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न येईल तेव्हा याच्यामध्ये काय असतं, या श्रेणीमध्ये काहीतरी त्यांनी एक पॅटर्न दिलेला असतो। तो पॅटर्न आपल्याला काय करायचा असतो, शोधायचा असतो आणि आपल्या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं। ठीक आहे, म्हणजे याच्यासाठी तुम्हाला काही सूत्रपाठ नाही पाहिजे किंवा काही नाही, फक्त तुम्हाला तो पॅटर्न शोधता आला पाहिजे। ठीक आहे, मग आता इथं बघूया पॅटर्न काय बघा, 17 दुने काय 34, बघा 17 गुणिले 2 बरोबर किती 34, 34 गुणिले 3 बरोबर किती 102, 102 गुणिले 4 बरोबर किती 408। मग इथं काय होईल आपलं 408 गुणिले 5 होईल, पहा काय होईल गुणिले 5 गुणिले 2 3 4 5 एक एकने काय झाले संख्या गुणाकार वाढत गेलाय। मग इथं गुणिले 5 होईल, मग गुणाकार करून घेऊ बघू। 5 8 40 0 हातचे 4 येतील, 5 0 0 हातचे 4 जशास तसे, 5 चोक 20 किती येईल उत्तर 2040। बघा बरं 2040 कुठं ऑप्शन आहे आपल्याला, पा या ठिकाणी 2 नंबरला आपल्याला पर्याय दिलेला आहे 2040। लक्षात येतं मित्रांनो, जर तुम्ही पॅटर्न शोधला तर तुमचं उत्तर काय होणार आहे 100% बरोबर येणार आहे। पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जो काही या ठिकाणी पॅटर्न दिलेला आहे हा पॅटर्न तुम्हाला सगळ्यात आधी शोधावा लागेल। ठीक आहे, आणि हा पॅटर्न शोधण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त काय करावं लागेल तर सराव करावा लागेल। ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही जेवढा जास्तीत जास्त सराव करताल तेवढे हे पॅटर्न काय होईल तुम्हाला लवकर शोधता येतील। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू, 2 नंबर काय विचारलं बघा, संख्या मालिकेतील 5वी संख्या कोणती। बघा संख्या मालिका दिली आणि त्यामधले आपल्याला 5वी संख्या कोणती आहे असं या ठिकाणी विचारलंय। बघूया संख्या मालिका काय दिली बघा, 3 6 18 72 आणि या ठिकाणी रिकामी जागा दिली। बघा प्रश्न पाहिला की तुमच्या लक्षात आलं असेल संख्या काय झाल्यात झपाट्याने वाढत गेल्यात। मग एक गोष्ट लक्षात घ्यायची, संख्या जर जास्त वाढत असतील तर त्या ठिकाणी काय असतो गुणाकार असतो, आणि जास्त कमी होत असतील तर त्या ठिकाणी काय असतो भागाकार असतो। म्हणजे फिक्स नाही पण 90% चान्स आहेत की जर संख्या फास्ट वाढत असतील तर त्या ठिकाणी डायरेक्ट गुणाकाराचं लॉजिक लावून बघायचं, जर संख्या फास्ट कमी होत असतील तर काय करायचं भागाकाराचं लॉजिक लावून बघायचं। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा 3 6 18 72, बघा 3 दुणे 6 सावित्रिक 18 18 चोक 72। मग इथं पुन्हा काय येईल 72 गुणिले 5, म्हणजे जसा आपल्या पहिल्या प्रश्नात पॅटर्न होता सेम तोच पॅटर्न आहे, म्हणजे त्याच पॅटर्नचा दुसरा प्रश्न टीसीएसने विचारलाय। लक्षात आलं, म्हणजे काय करतंय टीसीएस हे पॅटर्न काय करतंय पुन्हा पुन्हा रिपीट करतंय। म्हणून तुम्हाला टीसीएसने विचारलेल्या प्रश्नांचा या ठिकाणी सराव करायचा आहे। मग 72 गुणिले 5 जर केलं तर 72 5 किती 360। मग या ठिकाणी आपली कोणती संख्या येईल तर ती येईल 360। ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 आहे 360, ते आपलं या ठिकाणी उत्तर होईल। ओके, प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, काय विचारलं आपल्याला, प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायला सांगितलंय। मग आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न चिन्ह कुठे दिले बघा,
या ठिकाणी दिले. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला प्रश्नचिन्ह किंवा रिकामी जागा ही संख्या मालिकेच्या सुरुवातीला पण देऊ शकतात, शेवटी पण देऊ शकतात किंवा मध्यभागी पण देऊ शकतात, कुठं पण देऊ शकतात, कुठलाही पॅटर्न देऊ शकतात. याला काही लिमिट नाही पॅटर्न देण्यासाठी. ठीक आहे. मग या ठिकाणी बघूया आपण. जर तुम्ही संख्या पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल ह्या संख्या काय आहेत, वर्ग संख्येच्या जवळच्या संख्या आहेत. काय आता वर्ग संख्येच्या जवळच्या. म्हणून तुम्हाला सांगतो तुमचे 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे, 15 पर्यंत घन पाठ पाहिजेत आणि 30 पर्यंत पाढे पाठ पाहिजेत. हे जर पाठ असेल तर गणित व बुद्धिमत्तामध्ये तुमचा गणित सोडवताना सरासरी 50% वेळ तुमचा काय होईल या ठिकाणी वाचेल. ठीक आहे. मग इथं बघूया आपण. बघा 9चा वर्ग 81 आहे तुम्हाला माहिती आहे. मग इथं काय बघा 9चा वर्ग अधिक 1. 9चा वर्ग किती 81, 81 ने किती 82. इथं काय बघा 7चा वर्ग, 7चा वर्ग किती 49. मग 49 वजा 1 बरोबर किती 48 आहे. इथं किती आहे बघा बघूया आपण. काय 5चा वर्ग, 5चा वर्ग किती 25. 25 अधिक 1 बरोबर किती 26. मग आता इथं काय येईल बघा. इथं बघा इथं 9चा वर्ग होता, इथं 7चा वर्ग होता, इथं 5चा वर्ग होता. म्हणजे काय झाली संख्या 2 ने लहान होत गेली. मग 5 मधून 2 गेले तर इथं काय होईल 3चा वर्ग. ठीक आहे. परत त्याच्यानंतर पुढे बघा इथं काय झालंय +1 -1 +1 म्हणजे 1 आड 1 प्लस 1 आड 1 मायनस. मग इथं प्लस म्हटलं इथं काय होईल -1 होईल. मग 3चा वर्ग किती, 3चा वर्ग किती 9 आणि 9 वजा 1 बरोबर किती 8. मग या ठिकाणी आपलं काय उत्तर येईल 8 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 8 आहे. त्याच्यानंतर इथं काय होईल बघा इथं 3चा वर्ग आहे म्हटलं इथं 1चा वर्ग, इथं वजा आहे म्हटलं काय होईल 1चा वर्ग अधिक 1. मग 1चा वर्ग 1 अधिक 1 किती 2. उत्तर आपलं किंवा लॉजिक आपलं काय आहे 100% बरोबर आहे. ठीक आहे. लक्षात येतं मित्रांनो खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला लॉजिक ओळखता आलं पाहिजे. एकदा का तुम्ही लॉजिक ओळखलं तर तुमचा प्रश्न काय होणार 100% या ठिकाणी बरोबर येणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो. आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी तुम्हाला TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल बघा तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला TCS ने घेतलेल्या अतिशय इम्पॉर्टंट अशा एकूण 100 प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर फ्रीमध्ये तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा या ठिकाणी दिल्या जातील. मग कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा. मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल व बुद्धिमत्ता असेल. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, त्याचबरोबर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि ICDSच्या सुद्धा काय असतील अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. आणि जर तुम्ही मित्रांनो एवढ्या आपल्या नोट्सचा आणि एवढ्या स्टडी मटेरियलचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये काय 170+ मार्क अगदी सहज घेऊ शकता. ठीक आहे. म्हणून काय टेस्ट सिरीज आणि नोट्स आपल्या काय खूप इम्पॉर्टंट खूप महत्त्वाच्या आहेत. मग या सगळ्यांची किंमत किती आहे मित्रांनो तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपल्या ऑफरनुसार तुम्हाला हे किती रुपयाला भेटेल तर फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला आपली ही टेस्ट सिरीज भेटेल. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30. याच्यावरती काय करायचे तुम्हाला 149 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 149 रुपये पे करता त्याचा एक काय करायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढलेला कुठं करायचं आहे मला व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला मिळाल्याबरोबर तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये हे संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया बघा. 4 नंबर काय विचारलं बघा. खाली काही संख्या विशिष्ट क्रमाने दिलेल्या आहेत. तो क्रम ओळखून रिकाम्या जागी येणारी संख्या लिहा. बघा इथं संख्या दिल्यात त्याचा क्रम ओळखायचा आपल्याला आणि
रिकामी जागा कोणती संख्या येईल ही ओळखायची. रिकामी जागा कुठे आहे आपल्याला शेवटी आहे. मग आता या ठिकाणी बघा तुम्ही जर संख्या पाहिल्या तर बघा 416 पासून सुरुवात झाली आणि शेवट पार कुठपर्यंत आलंय 26 पर्यंत आलंय. ठीक आहे, म्हणजे संख्या काय झाल्यात वेगानं काय झाल्यात कमी झाल्यात. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर संख्या वेगाने कमी होत असतील तर कोणतं लॉजिक लावायचं, भागाकाराचं लॉजिक लावायचं. मग या ठिकाणी काय होईल बघा 416 भागिले 2 जर केलं तर किती येतंय उत्तर आपलं 208 येतंय. मग 208 भागिले पुन्हा 2 जर केलं तर उत्तर किती येतं आपलं 104 येतंय. मग पुन्हा 104 भागिले 2 जर केलं तर आपलं उत्तर किती येतंय 52 येतंय. मग पुन्हा या ठिकाणी 52 भागिले 2 जर केलं तर आपलं उत्तर किती येतं या ठिकाणी 26 येते. मग जर 26 भागिले 2 केलं तर काय होईल उत्तर येईल आपलं या ठिकाणी 13. 26 भागिले 2 केलं किती उत्तर येईल आपलं 13 उत्तर येईल. मग 13 ऑप्शन कुठे आपल्याला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला 13 दिलेला आहे. लक्षात येतंय खूप सिंपल आहे, खूप सोपं असतं. फक्त तुम्हाला हा पॅटर्न तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आणि हे सगळे प्रश्न TCSने विचारलेले आहेत मित्रांनो. TCS कुठलीही तुमची परीक्षा असू द्या प्रत्येक परीक्षेमध्ये काय करतंय संख्या मालिकेवरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न हमखास विचारतंय, म्हणजे 100% विचारतंयच. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. 5 नंबर बघा रिकामी जागा भरा 3 9 6 15 45 30 75 आणि इथं थेट आपल्याला इथं काय दिली रिकामी जागा दिली. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्यायचं, संख्या मालिका कशी असेल, कोणता पॅटर्न असेल, कोणता क्रम असेल याला कुठलीही मर्यादा नाही. म्हणजे अनंत असे क्रम आहेत, काही पण लॉजिक लावू शकतात. ते एका संख्या मालिकेमध्ये 1 मालिका 2 आणि 3 मालिका सुद्धा एकत्र एक दिल्या जातात. मग इथं जर तुम्ही लॉजिक लावलं ना तर तुमचं डोकं हँग होऊन जाईल. बघा बघा 3 नंतर 9 आहे, 9 नंतर 6, पुन्हा 15, पुन्हा 45, पुन्हा 30. म्हणजे कधी वाढतंय कधी कमी होतंय, कधी वाढतंय कधी कमी होतंय. तुम्ही म्हणता ही काय संख्या मालिका आहे, पण ही खूप सोपी संख्या मालिका आहे. पण ही कधी सोपी जाणार तुम्हाला जेव्हा मी यातला क्रम सांगेन त्यावेळेस. तसं तुम्हाला लॉजिक लवकर लागणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्याला लॉजिक लागला असेल त्याचा अभ्यास खरंच स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, मग बघा इथं त्यांनी काय केलंय एकात एक 3 संख्या मालिका दिल्यात मित्रांनो. बघा 3 कशी दिल्यात बघा 3 15 30 आणि मग पुढं काय येईल आपली या ठिकाणी येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी बघा काय होईल 9 45 75 आणि सॉरी 9 वरून 75 नाही येणार, 9 वरून कुठे येईल बघा इथून कुठे येईल डायरेक्ट इथं येईल आणि इथून पुढे जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी कुठं राहील बघा ही तिसरी संख्या मालिका. ठीक आहे, इथं येईल. लक्षात येत आहे. मग बघूया आपण काय केलं बघा 3 गुणिले 5 15. ठीक आहे, 15 गुणिले 3 ही इथं कुठे येईल इथं येईल 75. 15 गुणिले 3 किती 75. पुन्हा एकदा सांगतो व्यवस्थित बघा काय केलंय 3 वरून 15, 15 वरून 75 आहे आणि मग 75 वरून ही काय येईल पुढे येईल. त्याच्यानंतर बघा 9 वरून किती 45, 45 वरून कुठे येईल या ठिकाणी, त्याच्यानंतर कुठं जाईल पुढं जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तिसरी कुठे आहे 6 वरून 30, 30 वरून कुठे येईल या ठिकाणी येईल. ठीक आहे, लक्षात येत आहे. अशा पद्धतीने यांनी काय केलं एकात एक 3 संख्या मालिका दिल्यात. ठीक आहे, मग बघा 3 5 काय होईल 3 गुणिले 5 15, 15 5 किती 75. पुढं काय येईल त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. इथं काय केलं बघा 9 गुणिले 5, 9 5 किती 45. मग इथं उत्तर काय येईल आपलं 45 गुणिले 5 हे आपलं उत्तर येईल. मग 45 गुणिले 5 करूया. 5 गुणिले 5 किती होईल 25, 5 हातचे 2 राहतील, 5 चोक 20 आणि हातचे 2 किती होईल 22. म्हणजे उत्तर काय येईल आपल्या या ठिकाणी 225. बघा बरं 225 ऑप्शन कुठं आहे या ठिकाणी बघा 225 ऑप्शन आहे. लक्षात आलं. म्हणजे एकात एक काही पण विचारू शकतात, जेणेकरून काय होईल विद्यार्थ्याचा गोंधळ उडेल, वेळ विद्यार्थ्याचा जास्त जाईल. म्हणून याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचं मित्रांनो सराव जास्त करायचा. तुम्ही जेवढा सराव जास्त करताल ना तेवढं हे प्रकरण काय सोपं आहे. ठीक आहे, आणि याच्यामधले काही भयान लॉजिक असतात जे मला सुद्धा लवकर लागत नाहीत मित्रांनो. ठीक आहे, इथं बघा आता काय केलंय दिलेल्या संख्या श्रेणीतील क्रमाने येणारे नंतरचे पद कोणते असं विचारलंय. बघूया 3 1 4 2 5 4 6
आणि इथं काय केलंय आपल्याला प्रश्नचिन्ह दिले. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला, एक लॉजिक पण तुम्हाला सोपं करण्यासाठी सांगतोय मी. प्रत्येक वेळेस हे लागू पडेल असं अजिबात नाही. जसं मी बाकीच्या ठिकाणी सांगतो की कसाही प्रश्न येऊ द्या हेच सूत्र वापरायचं, तसं या प्रकरणाला काही सूत्र नाही, काहीच नाही. हे प्रकरण सगळं कशावरती आहे, लॉजिकवरती आहे. आणि तुम्हाला माहिती आहे लॉजिक प्रत्येक ठिकाणीच लागू पडेल असं नाही. पण एक लक्षात ठेवायचं, जर संख्या मालिकेमध्ये 5 पेक्षा जास्त संख्या दिल्या असतील ना, तर त्या ठिकाणी 2 संख्या मालिका असण्याची शक्यता काय असते, 90% असते. किती, 90% काय शक्यता असते की या ठिकाणी 2 संख्या मालिका आहेत अशी असते. कधी, जर 5 पेक्षा जास्त संख्या दिल्या असतील तर. मग इथं संख्या जास्त दिल्यात म्हणजे याचा अर्थ याच्यात काय असणार आहे, 2 संख्या मालिका असणार आहेत. मग बघूया, बघा अशा पद्धतीने काय 2 संख्या मालिका असणार. ठीक आहे, म्हणजे इथं बघा काय केलंय, 3 अधिक 1 4, 4 अधिक 1 5, 5 अधिक 1 6, 6 अधिक 1 म्हणजे इथं किती येईल, 7 येईल. पण आपल्याला कुठलं विचारली रिकामी जागा, या ठिकाणची विचारली. म्हणजे ही संख्या मालिका इथे बघा 1 2 4 इथं. ठीक आहे, मग बघा 1 अधिक 1 किती, 2, 2 अधिक 2 किती झाले, 4. मग इथं काय होईल, 4 अधिक 3 बरोबर किती होईल, 7. बघा बरं 7 ऑप्शन आहे का, बघा या ठिकाणी पहिलाच ऑप्शन आपल्याला 7 दिलेला आहे. लक्षात येतंय, म्हणजे काहीही क्रम लावू शकतात, काहीही लॉजिक लावू शकतात, कशीही संख्या मालिका विचारू शकतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 7 नंबर. दिलेल्या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी पुढील पदे दिलेल्या पर्यायामधून निवडा. इथं आता बघा 2 पदं निवडायची, इथली एक संख्या निवडायची आणि इथली एक संख्या निवडायची. म्हणजे याच्यावर आपल्याला तर काय कळालं की बाबा याच्यामध्ये 2 संख्या मालिका आहेत, हे तर आपल्याला इथं 100% कळालं. ठीक आहे, मग त्या 2 संख्या मालिका कोणत्या असतात, एकाड एक असतात बघा शक्यतो. तर मग काय होईल, अशा पद्धतीची एक असेल म्हणजे इथं एक येईल आणि दुसरी काय असेल बघा, आणि इथं येईल. ठीक आहे, मग आता लॉजिक काय लावलं या ठिकाणी बघूया. लॉजिक शोधलं तर आपल्याला उत्तर शोधता येईल. मग बघूया लॉजिक काय असेल. इथं 4 आहेत, इथं 9 आहेत, इथं 16 आहेत, 25 आहे. म्हणजे ह्या सगळ्या काय आहेत, वर्ग संख्या आहेत. बघा 2चा वर्ग आहे, त्याच्यानंतर इथं 3चा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे. म्हटलं इथं काय येईल, 6चा वर्ग. मग 6चा वर्ग किती येईल, 36 येईल. म्हणजे पहिल्या रिकाम्या जागेत आपलं काय येणार आहे, 36 येणार आहे. मग बघूया 36 कुठे, बघा इथं 36 आहे, इथं 34 आहे, पर्याय कट होईल. इथं 36 आहे, इथं 36 आहे, म्हणजे फक्त एक पर्याय कट झाला. मग आपल्याला दुसरी संख्या मालिका शोधावं लागेल. दुसरीत काय बघा 2 आहे, 27 आहे, 64 आहे, 125 आहे. मग ह्या कोणत्या संख्या आहेत, ह्या घन संख्या आहेत. बघा 2चा घन किती 8, 3चा घन किती 27, 4चा घन किती 64, मग इथं 5चा घन किती आहे 125 आणि मग इथं कितीचा घन येईल 6चा घन. मग 6चा घन किती आहे मित्रांनो, तर तो आहे 216. किती आहे 216. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला वर्ग पण पाठ ठेवायचे आहेत आणि घन पण पाठ ठेवायचे आहेत. मग 216 कुठे आहे, इथं 36 आणि इथं 216. म्हणजे काय, पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. लक्षात येतं मित्रांनो, खूप सोपं आहे. फक्त तुमचं बेसिक गणित चांगलं पाहिजे आणि तुमचा सराव जास्त पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 8 नंबर. दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. बघा पुन्हा एकदा काय, प्रचंड अशी अवघड प्रश्न मालिका आहे किंवा अवघड संख्या मालिका आहे, ज्याच्यामध्ये लवकर आपल्याला लॉजिक लागत नाही. इथं तर त्यांनी वेगळाच पॅटर्न वापरलाय. बघा काय केलंय, बघा 2 गुणिले 2 किती होतील 4. पण त्याच्यानंतर काय केलंय, 4 अधिक 1 बरोबर किती 5. पुन्हा बघा 5 गुणिले 2 किती 10, 10 अधिक 2 बघा बरं का. त्याच्यानंतर बघा 12 गुणिले 2 किती 24, 24 अधिक 3 किती आले 27. मग इथं काय येईल आपलं 27 गुणिले 2. बघा कशी संख्या मालिका दिली, लक्षात येतंय. खूप अवघड संख्या मालिका दिली, असा आपण सरासरी विचार करत नाहीत अशा संख्या मालिकेचा. ठीक आहे, इथं अधिक आहे लक्षात ठेवा,
तुम्हाला ते गुणिले सारखं दिसेल, अधिक आहे. ठीक आहे, +3. ओके. मग या ठिकाणी काय होईल, 27 गुणिले 2 बरोबर किती होईल, 27 दुणे 54. मग पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल, तर 54 ही संख्या असेल. लक्षात येतंय? ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 9 नंबर. प्रश्नार्थक चिन्हाने दर्शवलेली एक पद गाळलेली संख्या मालिका दिलेली आहे. हे गाळलेले पद दिलेल्या पर्यायापैकी एक आहे आणि ते शोधायला सांगितले. आता गाळलेलं पद कुठं दिलंय ते शोधायचं. आधी सगळ्यात आधी बघा, या ठिकाणी गाळलेलं पद दिले. ठीक आहे, काही हरकत नाही. बघूया आता संख्या मालिका काय असेल किंवा याच्यामध्ये क्रम काय असेल. पण तुम्हाला मी काय सांगितलं होतं, 5 पेक्षा जास्त संख्या असतील तर याच्यामध्ये 2 संख्या मालिका असण्याचे चान्सेस किती असतात, 90% असतात. ठीक आहे, मग आधी 2 संख्या मालिका बघू आपण आहेत का. बघा, 1 9, 9 वरून 25, 25 वरून किती 49. ठीक आहे, त्याच्यानंतर हे असेल. मग बघूया, पुन्हा जर तुम्ही पाहिलं तर पुन्हा आपली तेच लागते, ह्या वर्ग संख्या आणि ह्या घन संख्या. वर्ग संख्या बघा, 1 चा वर्ग, 3 चा वर्ग, 25 काय आहे 5 चा वर्ग, 49 काय आहे 7 चा वर्ग. म्हणजे बघा 2 ने त्यांनी काय केलंय, वर्ग वाढीत नेलेत. पण आपल्याला इथं प्रश्नचिन्ह म्हणजे वरची संख्या मालिका शोधावं लागेल. मग वरती काय बघा, 8 आहे. 8 कशाचा घन आहे, 2 चा घन 8 आहे. त्याच्यानंतर इथं तर माहित नाही, पण 216 काय आपल्याला माहिती आहे, 6 चा घन आहे. मग इथं काय असणार आहे, 2 चा घन, 4 चा घन आणि 6 चा घन. म्हणजे इथं असणार आहे 4 चा घन. मग 4 चा घन किती आहे मित्रांनो, तर 4 चा घन आहे 64. मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल, तर 64 असेल. कुठे ऑप्शन 64, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला 64 दिलेला आहे. लक्षात येतंय? खूप सोपं आहे, खूप सिंपल आहे. फक्त याच्यासाठी तुमचा जास्तीत जास्त सराव महत्वाचा आहे. जेवढा तुमचा सराव जास्त असेल तेवढं हे प्रकरण तुम्हाला काय होणार, सोपं जाणार. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला 1 मिनिटामध्ये लॉजिक लागलं तर प्रश्न सोडवायचा, 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला तर प्रश्न स्किप करायचा, आणि जर शिल्लक वेळ राहिला तर याच्याकडे यायचं. नाहीतर या प्रश्नामध्ये विद्यार्थ्याचा असा गोंधळ होतो की विद्यार्थी 4-4, 5-5 मिनिटं याला लॉजिक लावत बसतात आणि मग आपला नंतर काय होतं, वेळ पुरतो, वेळ संपतो, वेळ पुरत नाही आणि मग काय होतं, आपले 4-5 प्रश्न क्लिक करायचे राहून जातात. म्हणून तसं करायचं नाही. प्रश्न लॉजिक लागत असेल तर लगेच सोडवायचा, लॉजिक नसेल लागत तर जास्तीत जास्त तुम्ही 1 मिनिट त्याला प्रयत्न करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त वेळ कुठल्याच प्रश्नाला द्यायचा नाही. याच प्रश्नाला नाही, कुठलाही प्रश्न असू द्या, 1 मिनिटापेक्षा त्याला जास्त वेळ द्यायचा नाही. जास्त वेळ लागत असेल, तुम्हाला जरी येत असलं पण वेळ जास्त लागत असेल तर तो प्रश्न तसाच ठेवायचा आणि पुन्हा वेळ शिल्लक राहिल्यावर पुन्हा त्या प्रश्नाकडे या. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण टाइम मॅनेजमेंट म्हणतो आणि पेपरमध्ये टाइम मॅनेजमेंट काय खूप महत्त्वाचं असतं. ठीक आहे. पुढचा 10 नंबर प्रश्न, खालील रिकाम्या जागेतील संख्या शोधा. आणि आता या ठिकाणी रिकामी जागा आहे, संख्या शोधायची आणि उत्तर काय करायचं मित्रांनो याचं कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.